नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विद्यमान विधानसभेची मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे। त्यामुळे मंगळवारी किंवा त्याआधी नवे सरकार गठीत व्हायला हवे आणि ते गठीत होण्यास आता तसा काही अडथळा दिसत नाही। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने आमदारांची जमवाजमाव करणे, त्यांची संमतीपत्रे गोळा करणे वगैरे भानगड नाही। तिन्ही पक्षांनी आपल्या विधिमंडळ नेत्यांची निवड केल्यानंतर या नेत्यांनी राज्यपालांना सत्ता स्थापन करण्यासाठी संयुक्त पत्र देणे ही औपचारिकता पार पडली की नव्या सरकारच्या शपथविधीचा मार्ग मोकळा होणार। अर्थात त्यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार हा प्रश्न महायुतीला निकालात काढावा लागेल। त्यासाठी तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत। महायुतीतील अजित पवारांनी या आधीच मुख्यमंत्री पदावरील दावा मागे घेतलाय। एकतर युतीत त्यांच्या पक्षाचे आमदार सर्वात कमी आहेत आणि दुसरे म्हणजे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्या पक्षाचा पाठिंबा असायलाच हवा अशी परिस्थिती देखील नाही। एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत आणि हे पद आपल्याकडे कायम राहावे असे त्यांना वाटणे स्वाभाविक असले तरी भाजपला मिळालेले घवघवीत यश पाहता भाजप यावेळी मुख्यमंत्री पद आपल्या मित्रपक्षासाठी सोडण्याची शक्यता खूप कमी आहे। शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजपच्या आमदारांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे आणि यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेवर अवलंबून राहण्यासारखी परिस्थिती देखील नाही आहे। त्यामुळे यावेळी एकनाथ शिंदेंना थोडी माघार घ्यावी लागू शकते आणि त्यासाठी ते तयारही होतील। त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले होतेच, त्यामुळे आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यात कमीपणा वाटण्याचे तसे काहीच कारण नाही। एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा जुना फॉर्म्युला यावेळीही कायम राहील असंच दिसतंय। कदाचित शिंदेकडून 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद देण्याची मागणी होऊ शकते, परंतु ही मागणी मान्य होण्याची शक्यता तशी कमीच आहे। एकूणच भाजपने मुख्यमंत्री पद आपल्याकडेच राखण्याचा प्रयत्न केला तर शिंदेंना माघार घेणे भाग आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।